श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। धर्मग्रंथानुसार ज्येष्ठ महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्थीला संकष्टी चतुर्थीचे व्रत केले जाते। यालाच कृष्ण पिंगळ संकष्टी म्हणून ओळखले जाते। सर्व चतुर्थी तिथींमध्ये याचं विशेष महत्त्व आहे। या दिवशी अनेक शुभ योग जुळून येत आहेत, ज्यामुळे याचे महत्त्व आणखी वाढले आहे। पुराणानुसार संकष्टी चतुर्थीचं व्रत केल्याने घरात सुख, समृद्धी आणि शांती राहते। येत्या 14 जून म्हणजे शनिवारी आली आहे संकष्टी चतुर्थी। कृष्ण पिंगळ संकष्टी चतुर्थीच्या व्रतात प्रथम भगवान श्री गणेशाची पूजा केली जाते आणि त्यानंतर चंद्राची। 14 जून शनिवारी चंद्रोदय जो आहे तो रात्री सुमारे 10:07 होईल, त्यामुळे आपल्याला चंद्राची पूजा केल्यानंतरच व्रत हे सोडायचं आहे। धार्मिक मान्यतानुसार संकष्टी चतुर्थीला उपवास करून गणेशाची पूजा केल्याने सर्व संकट दूर होतात। गणेशाच्या आशीर्वादाने अडचणी आणि अडथळे दूर होतात, जीवनात शुभ फळ येते आणि इच्छा पूर्ण होतात। या संकष्टी चतुर्थीला 3 शुभयोग तयार होत आहेत: ब्रह्मयोग, इंद्रयोग आणि सर्वार्थ सिद्धी योग। आणि या शुभ संयोगांमध्ये जर आपण काही प्रभावी उपाय किंवा सेवा केल्या तर त्याचं पुण्य आपल्याला अनंत पटीने प्राप्त होत असतं। धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आणि म्हणूनच आज संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला संध्याकाळी घरातून बाहेर ही एक वस्तू फेकायची। ही वस्तू फेकल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, ग्रहदोष, शत्रुपीडा, नजरबाधा तर नष्ट होणारच आहे, पण आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरूनची प्रगती होणार आहे। तर ती कोणती वस्तू फेकायची, कोणत्या वेळेत फेकायची त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। आणि कमेंटमध्ये ओम गण गणपतये नमः लिहायला अजिबात विसरू नका। अगदी माझ्यापासून तुमच्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो, खूप कष्ट करतो, जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदेल। पण बऱ्याचदा काय होतं ना, आपल्या घरामध्ये काही दोष असतात की आपल्यामध्ये काही दोष असतात, त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही। आपण मेहनत तर करतो, कष्ट तर करतो, पण आपल्या कष्टाला, आपल्या नशिबाची साथही मिळत नाही। आपल्या घरी पैसा तर येतो, पण आलेला पैसा टिकून राहत नाही। जर आपल्या घरामध्ये वारंवार भांडणं होत असतील, कलह होत असतील, आजारपण येत असेल, मुलं चिडचिड करत असतील, हट्टीपणा करत असतील, त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहत नसेल किंवा आपली मुलं खूप शिकलेली आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी प्राप्त होत नसेल, मुलांच्या विवाह जुळण्यामध्ये समस्या येत असतील, संतान प्राप्तीमध्ये समस्या येत असतील, तर या प्रकारच्या समस्या का निर्माण होतात? तर त्या निर्माण होतात आपल्या घरामध्ये असणाऱ्या दोषामुळे। जर आपल्याला की आपल्या घराला नजर लागलेली असेल, कुंडलीमध्ये राहू, केतू, शनी, मंगळ ग्रहांचे दुष्प्रभाव असतील किंवा घरामध्ये वास्तुदोष, पितृदोष असेल, तर त्यामुळे सुद्धा या प्रकारच्या समस्या आपल्या जीवनामध्ये उद्भवतात। आणि या काही तिथी आहेत, या तिथींना जर आपण काही प्रभावी उपाय केले तर त्यामुळे निश्चितच आपल्याला या सर्व दोषांपासून मुक्तता मिळण्यामध्ये मदतही मिळत असते। आता हा उपाय आपल्याला कधी करायचा? तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी 6 वाजल्यापासून 7:30ची जी वेळ असते ती माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते आणि त्या वेळेमध्ये जर आपण काही प्रभावी उपाय केले तर त्यामुळे माता लक्ष्मी ही आपल्यावर प्रसन्न होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं। पण आता काही कारणास्तव जर तुम्हाला या वेळेमध्ये हा उपाय करणं शक्य नाही झालं तर अगदी रात्री 12 वाजेपर्यंत सुद्धा तुम्ही हा उपाय जो आहे तो करू शकतात। हा उपाय सुरू करायच्या अगोदर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, कारण कोणताही उपाय किंवा कोणतीही सेवा जर आपण अग्नीच्या साक्षीने केली तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलताही प्राप्त होत असते। त्यानंतर आपल्याला विधिवत गणपती बाप्पांची पूजाही करून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला आपल्या घराचे सर्व दरवाजे आणि खिडक्या ह्या खोलायच्यात, कारण आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, दोष आहेत, अलक्ष्मी येतील, आपल्याला घरातनं बाहेर काढून टाकायचं आहे। आता या उपायाकरता सगळ्यात पहिली वस्तू जी आपल्याला लागणार आहे ते म्हणजे काळे तीळ। तिळांची उत्पत्ती ही श्रीहरी विष्णूंच्या घामापासून झाली होती। तसेच काळे तीळ हे आपल्या पितरांना सुद्धा समर्पित आहेत आणि तीळ हे गणपती बाप्पांना सुद्धा अतिशय प्रिय आहेत। आणि जेव्हा पण आपण काळे तिळांपासून काही उपाय किंवा सेवा करतो तर त्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष, ग्रहदोष, शत्रुपीडा आणि दारिद्र्य दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते।
त्याचबरोबर आपल्याला थोडीशी पिवळी मोहरीसुद्धा घ्यायची। पिवळी मोहरी आपल्यामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, करणीबाधा, नजरबाधा दूर करण्याकरता अतिशय प्रभावी मानली जाते। त्याचबरोबर आपल्याला 5 लवंगासुद्धा घ्यायच्या। ज्या लवंग आपण घेणार ते व्यवस्थित पाहून घ्यायच्या, त्या अखंड असावे, कुठेही तुटलेले फुटलेले किंवा खराब झालेल्या नसाव्या। ज्याप्रमाणे लवंग आपल्या जेवणाची चव वाढवतात त्याचप्रमाणे आपलं भाग्य उजळायचं कामसुद्धा करत असतात। त्याचबरोबर माता लक्ष्मीला लवंगा ही अतिशय प्रिय आहेत, म्हणून आपल्याला काय करायचं, ह्या 3 वस्तू ज्या आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत आणि आपल्या घरामध्ये जेवढी पण सदस्य आहेत त्या प्रत्येक सदस्याच्या डोक्यापासून पायापर्यंत आपल्याला 7 वेळा या वस्तू उतरवायच्या। उतरवताना आपल्या मनामध्ये असा भाव असला पाहिजे, या वस्तूंसोबत माझ्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, ग्रहदोष, वास्तुदोष, पितृदोष दूर झालेला आणि माझ्या कुटुंबाची भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये प्रगतीही झालेली आहे। अशा रीतीने आपल्याला बोलायचं आणि घरातल्या प्रत्येक सदस्यांवर ह्या वस्तू उतरवायच्या। त्याचबरोबर आपल्या संपूर्ण घरामधनं सुद्धा आपल्याला या वस्तूंना फिरवायचं। फिरवताना निरंतर आपल्याला ओम गण गणपते नमः किंवा ओम श्री विघ्नहर्ताय नमः या मंत्राचा जप हा करायचा आहे। संपूर्ण घरामधनं या वस्तू फिरवून झाल्यानंतर आपल्याला मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर येऊन उभं राहायचं आहे आणि आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरनं सुद्धा आपल्याला या वस्तू 7 वेळा उतरवायच्यात। उतरवताना आपल्या मनामध्ये असा भाव असला पाहिजे की या वस्तूंसोबत माझ्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, करणीबाधा, अलक्ष्मी तिला मी घरातनं बाहेर काढून टाकले। एकदा ह्या वस्तू आपल्या घरावरनं उतरवल्या की आपल्याला सरळ घरापासून लांब जायचं, दक्षिण दिशेला नेऊन आपल्याला या वस्तू टाकायच्यात। एकदा ह्या वस्तू टाकल्या की आपल्याला मागे वळून पाहायचं नाही, सरळ आपल्या घरी यायचं आणि स्वच्छ आपले हातपाय धुवून घ्यायचे। त्याचबरोबर हा उपाय करताना तुम्हाला एक गोष्टीची आवर्जून काळजी घ्यायची, हा उपाय करताना तुम्हाला कोणी रोखणार नाही, टोकणार नाही किंवा तुम्हाला कोणाशीही बोलायचं नाही। अतिशय प्रभावी असा हा उपाय। संकष्टी चतुर्थीच्या दिवशी हा उपाय करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं। हा उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, नजरबाधा, शत्रुपीडा तर नष्ट होणारच, पण आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे। म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचे, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा। गणपती बाप्पा मोरया।